अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते। हे बघा मित्रांनो, आपला आजचा विषय काय आहे मित्रांनो, आपल्याकडे जर पैसा नाहीये, आपल्याकडे जर घरामध्ये धन संपत्ती नाही, त्यासाठी आपल्याला एक काम करायचं आहे। बघा मित्रांनो, आपल्या घरामध्ये धन समृद्धी नाहीये, आपल्या मनोकामना पूर्ण होत नाही, त्यासाठी आपल्याला शनिवारी एक खास काम करायचं आहे। बघा मित्रांनो, आपल्याकडे हे काम जर आपण केले तर आपल्याकडे भरपूर पैसा येईल, भरपूर लाभ आपल्याला होतील मित्रांनो। हे बघा, त्याआधी आपण चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल, आणि एक लाईक करा मित्रांनो, व्हिडिओला एक लाईक करा मित्रांनो। एक लाईक तुमचं माझ्यासाठी खूप खूप आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो, एक लाईक करा। हे बघा, आपला आजचा विषय काय आहे, आपल्याला धन संपत्ती पाहिजे, आपल्या मनोकामना पूर्ण होत नाही, आपल्या घरी पैसा येत नाही, आपल्याला भरपूर लाभ होत नाही मित्रांनो। हे बघा, त्याच्यासाठी आपल्याला शनिवारी एक काम करायचं आहे। बघा मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, हे बघा, हे छोटेसे काम आहे, तुमच्या जीवनामध्ये मोठे बदल घडू शकतात। हे एकदम छोटे काम आहे, पण तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये खूप बदल घडू शकतात। बरेच लोक हे काम करतात बघा मित्रांनो, ही माहिती आहेत, परंतु संपूर्ण महिन्याचा अनुभव आहे मित्रांनो। हे बघा, खूप खूप फायदा होतो बघा मित्रांनो ह्या माहितीचा मित्रांनो। असे लोक काही आयुष्यात जे लोक आयुष्यात पैशाची कमतरता त्यांना भासते मित्रांनो, आणि त्यांनी हे काम करायला पाहिजे। बघा मित्रांनो, व्यवसायात जीवनामध्ये समस्या कमी होतील, आपल्या जीवनामध्ये पैशाच्या समस्या कमी होतील, व्यवसाय आपले वाढू लागतील मित्रांनो। हे बघा, आपल्याला शनिवारी हे कामे करायचं आहे। बघा मित्रांनो, आर्थिक समस्यांना तोंड आपल्याला द्यावं लागते, आपल्या कोणत्याही इच्छा पूर्ण होत नाही मित्रांनो, जीवनामध्ये सकारात्मकता बदल झाली नाही आपल्या घरामध्ये, तर आपल्याला शनिवारी हे कामे करायचे आहे। हे बघा मित्रांनो, आपली संपत्ती वाढवण्यासाठी आपला पैसा वाढवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हे बघा मित्रांनो, घरामध्ये सुख समृद्धी नाहीये, पैसा कुठून येतो कुठे जातो ते आपल्याला समजत नाही, हा महिन्यात नाही, यासाठी आपल्याला मंगळवारी करायचं आहे। बघा मित्रांनो, 2 उपाय आहे, मंगळवारी करायचे आहे। बघा, मंगळवारी लाल चंदन, गुलाबाचे फूल आणि हळदी, लाल चंदन, गुलाबाचे फूल आणि कुंकू, हळदी घ्यायचे आहे। त्यानंतर ह्या सर्व वस्तू आपल्याला लाल कपड्यात गुंडाळायच्या आहे मित्रांनो, आणि एक आठवडाभर आपल्या देवघरात आपल्याला ह्या वस्तू ठेवायच्या आहे मित्रांनो। हे बघा, वस्तू लक्षात ठेवा, वस्तू पुन्हा एकदा सांगते मित्रांनो, लाल चंदन, गुलाबाचे फूल आणि हळदी कुंकू मित्रांनो लाल कपड्यामध्ये बांधून ठेवायचे आहे आपल्याला, आणि आपल्या घरच्या मंदिरात ठेवायचे आहे मित्रांनो। हे बघा, ठेवल्यानंतर रोज अगरबत्ती लावायची आहे, एक आठवडाभर लाल रंगाचा कपड्यामध्ये बांधून ठेवायचे आहे। त्यानंतर व्यवसायाच्या ठिकाणी तिजोरीत ठेवा। असे केल्यानंतर आपल्याला एक आठवड्याभर देव्हाऱ्यात ठेवायचं आहे, एक आठवड्यानंतर आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायचे आहे। बघा मित्रांनो, व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायचे आहे, आणि त्यानंतर असे आपल्याला 41 दिवस करायचे आहे। बघा मित्रांनो, आणि त्यानंतर आपल्याला हे जर आपण लाल कपड्यामध्ये बांधलेले आहे मित्रांनो, ह्या वस्तू आपल्याला एखाद्या वाहत्या नदीमध्ये, एखाद्या तलावामध्ये, एखाद्या विहिरीमध्ये आपल्याला टाकून द्यायचं आहे मित्रांनो। हे बघा, आपल्याला त्यांना विसर्जित करायचं आहे मित्रांनो। असे केल्यानंतर आपल्या संपत्तीमध्ये हळूहळू वाढ होईल, आपल्या पैशामध्ये हळूहळू वाढ होईल, आपल्या व्यवसायामध्ये हळूहळू वाढ होईल मित्रांनो। हे बघा, आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या नोकरी व्यवसायात प्रगतीसाठी आपल्याला शनिवारी पिंपळाचे पान घेऊन गंगाजलमध्ये धुवायचे आहे मित्रांनो। आपल्याकडे जर गंगाजल उपलब्ध नसेल तर आपल्याला दुधामध्ये ही पाने धुतले तर चालेल मित्रांनो, आणि हे पाने आपल्याला स्वच्छ करायचे आहेत, स्वच्छ ठिकाणी ठेवायचे आहे। आणि शनिवारी तसेच जेव्हा आपल्याला हे 7 शनिवार करायचं आहे। बघा मित्रांनो, 7 शनिवार करायचे आहे, आणि 7 पिंपळाचे पाने घ्यायचे आहे, आणि 7 पानांवर हनुमान ह्या नावाचा
लाल चंदनाने लिहायचे आहे मित्रांनो. आणि आपल्याला नदीमध्ये किंवा एखाद्या तलावामध्ये किंवा एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये हे विसर्जित करायचं आहे मित्रांनो. असे केल्यानंतर आपल्या करिअरमध्ये प्रगती होईल आणि आपल्या सर्व प्रकारच्या अडथळ्यांपासून आपल्याला मुक्ती मिळेल मित्रांनो. अतिशय विश्वासाने हे काम आपल्याला करायचे म्हणजे करायचेच आहे. खूप प्रभावी उपाय आहे मित्रांनो. आपल्याला हे काम लवकरात लवकर करायचं आहे. आणि हे बघा मित्रांनो, पुढचे जे काम आहे हे बघा, जे लोक खूप प्रयत्न करूनही त्यांचे स्वतःचे घर किंवा दुकान बांधू शकत नाही, स्वतःचे घर बांधू शकत नाही किंवा ते दुकानसुद्धा बांधू शकत नाही मित्रांनो, त्यासाठी हे उपाय, हे एक काम आपल्याला करायचं आहे. तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल मित्रांनो. यानंतर शुक्रवार ते रविवार असे 3 दिवस एखाद्या गरीब व्यक्ती, एखादा गरजू व्यक्ती असेल त्याला आपल्याला अन्नदान करायचं आहे मित्रांनो. हे बघा, शुक्रवार ते रविवार एखादे गरीब व्यक्ती, जो गरजू व्यक्ती आहे, त्याला हात पाय नाही आहे असा व्यक्ती मित्रांनो, त्याला आपल्याला अन्नदान करायचं आहे आणि देवी लक्ष्मीची पूजा करायची आहे. असे केल्याने आपण लवकरच श्रीमंत होऊ, आपल्याजवळ लवकरच पैसा येईल मित्रांनो. हळूहळू करत आपल्या पैशामध्ये वाढ होईल मित्रांनो. हे बघा, पण हे नेमकं काय, जे गरजू लोक आहेत त्यांना हात पाय नाही आहे मित्रांनो, ते लंगडे पांगडे आहेत, त्यांना जर आपण पोट भरून जेवण दिले मित्रांनो, आपण म्हणतो ना, त्याची जी आत्मा आहे मित्रांनो, ते आपल्याला आशीर्वाद देत असतात बघा मित्रांनो. त्यामुळे देवी लक्ष्मी आपल्या पैशामध्ये, आपल्या श्रीमंतीमध्ये, आपल्या धन दौलतीमध्ये हळूहळू वाढ होईल मित्रांनो. हे उपाय आपल्याला शुक्रवार ते रविवार 3 दिवस करायचं आहे मित्रांनो. 3 दिवस गरजूंना अन्नदान करायचं आहे बघा मित्रांनो. हा पैसा आपला हळूहळू वाढेल, आपल्याला संपत्ती आपली हळूहळू वाढेल. हे बघा मित्रांनो, पैसे कमावण्यासाठी पैसे मिळवण्यासाठी हे एक काम खूप प्रभावी आहे बघा मित्रांनो. शनिवारी आपल्याला काय करायचं आहे, शनिवारी एक रोटी, भाकरी किंवा पोळी आणि त्यामध्ये वरच्याने खालच्या बाजूला मोहरीचे तेल लावायचे आहे मित्रांनो. आणि ते काळ्या कुत्र्याला ते खाऊ घालायचे आहे मित्रांनो. आणि घरात पोपट पाळायचा आहे, आपल्याला पोपट ठेवायचा आहे. अमावास्येला संध्याकाळी अपंग व्यक्तींना, हे बघा मित्रांनो, काळ्या कुत्र्याला आपल्याला एक रोटी किंवा एक भाकरी खाऊ घालायची आहे. तिला जो पोळी असेल, तिला खालचा भाग आहे, तिला आपल्याला मोहरीचे तेल लावायचे आहे आणि घरामध्ये पोपट ठेवायचे आहे. अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला अपंग जे व्यक्ती आहे बघा मित्रांनो, हात पाय नसलेले अशा व्यक्तींना आपल्याला अन्नदान करायचं आहे मित्रांनो. त्यांना अन्नदान करायचं आहे. असे केल्याने संपत्तीत वाढ होईल, आपल्याला संपत्तीमध्ये वाढ होईल आणि नवीन मार्ग संपत्तीचे, म्हणजे आपल्याला एखादा नवीन आपण व्यवसायही खोलू शकतो मित्रांनो. यामुळे पैसे आपल्याला मिळण्यास मदत होईल. खूप प्रभावशाली उपाय आहे मित्रांनो. प्रत्येकाने हा उपाय आपल्याला करायचा आहे बघा. आणि आपल्याला काय करायचं, इच्छापूर्ती, खूप दिवसापासून आपली इच्छा पूर्ण होत नाहीये. वटवृक्षाच्या पानावर आपली इच्छा 11 पाने घ्यायची आहे. वटवृक्षाचे 11 पाने घ्यायचे आहे मित्रांनो. त्यावरती आपली इच्छा लिहायची आहे. असे केल्याने तुमची लवकरच इच्छा पूर्ण होईल मित्रांनो. आणि आपली अडकलेली कामे आहेत ते सुद्धा हळूहळू पूर्ण होतील. आणि मोहरीच्या तेलाचे, हे बघा, 11 पाने आपण वटवृक्षाची घ्यायची आहे. त्यावरती आपली इच्छा लिहायची आहे आणि ते पाण्यामध्ये आपल्याला वाहायचे आहे मित्रांनो. आपल्याला हे काम करायचं आहे. आणि त्याच्यानंतर मोहरीचे तेल, त्यामध्ये दिवा लावायचा आहे. अखंड लवंग ठेवायचे आहे 2 मित्रांनो. असे 7 दिवस करायचे आहे मग मित्रांनो. असे केल्याने तुमच्या संपूर्ण इच्छा पूर्ण होतील आणि जीवनामध्ये अनेक सकारात्मक बदल होतील मित्रांनो. हे उपाय प्रत्येकाने करायचे म्हणजे करायचेच आहे मित्रांनो. आपल्या जीवनामध्ये हळूहळू बदलाव येईल, आपल्या जीवनामध्ये धनसंपत्ती येईल, आपल्या वागण्यामध्ये बदलाव होईल, आपल्या घरात सकारात्मकता ऊर्जा येईल मित्रांनो. पण प्रत्येकाने हे काम करायचे म्हणजे करायचेच आहे. आणि माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.